बेळगावातील अनेक जुन्या गल्ल्यांमुळे बेळगाव शहराची जडणघडण घडत गेली। याची साक्ष देणारी ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण म्हणून भांदूर गल्लीचं नाव आजही अग्रस्थानी घेतलं जातं। या शहराच्या जडणघडणीचे साक्षीदार असणाऱ्या ब्रिटिशकालीन इमारती, व्यापारी बाजारपेठा आणि संस्कृतीच्या मिश्रणामुळे या गल्लीला एक विशेष असं स्थान प्राप्त झालंय। जेव्हापासून निवडणूक सुरुवात झाली आहे बेळगाव शहरामध्ये, तेव्हापासून समितीची सीट ही निवडून येते। इतकी मराठी माणसाचा एकोपा येत आहे। पूर्वीच्या काळी रोगराई आली की आपल्याला रक्षण व्हावं ह्या दृष्टीनं मरगाई देवीची प्रार्थना केली जायची। चवीचा महासंगम एकाच ठिकाणी, बिर्याणीपासून मोमोजपर्यंत चवीचा धमाका। खाण्याचं प्लॅनिंग करताय मग इथे यायलाच हवं। नावाप्रमाणे विराट आणि चवीने जबरदस्त परफेक्ट फूड कॉम्बो। विराट सी फूडमध्ये खास मालवणी आणि गोवन पद्धतीची चमचमीत फिश थाळी। सी फूड प्रेमींनी एकदा तरी नक्की ट्राय करायलाच हवी। केबीज प्युअर व्हेज किचनमध्ये शुद्ध शाकाहारी थाळी एकदा खाल्लं की पुन्हा यावंसं वाटेल अशी घरगुती चव। हॉटेल विराट शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थासाठी सुप्रसिद्ध। स्पेशल बिर्याणी, दम बिर्याणी, नॉर्थ इंडियन, चायनीज, तंदूर रोटी आणि वाढदिवसासाठी स्वतंत्र हॉलची सुविधा। विराट फूड कॉर्नर युवकांचं फेवरेट फूड डेस्टिनेशन। मित्रांसोबत हँगआउटसाठी परफेक्ट चायनीज, मोमोज, कॅफे, आईस्क्रीम आणि बरंच काही। पत्ता हॉटेल विराट, केली इंजिनिअरिंग कॉलेज समोर, उद्यमबाग, अनगोळ रोड, बेळगाव। बेळगाव शहराच्या जडणघडणीची साक्ष देणाऱ्या जुन्या अनेक गल्ल्यापैकी भांदूर गल्ली ही आजही ऐतिहासिक आणि संस्कृतीचा वारसा घेऊन अग्रस्थानी आहे। ब्रिटिशकालीन इमारती, जुनी बाजारपेठ आणि विविध संस्कृतीच्या संगमामुळे या गल्लीला विशेष स्थान प्राप्त झाले आहे। भांडी आणि हस्तशिल्पकाच्या व्यापारानुसार नावारूपास आलेली भांदूर गल्ली कालांतरानुसार बदलली असली तरी तिचा इतिहास आजही जिवंत आहे। आधुनिकतेच्या प्रवाहातही भांदूर गल्ली ही बेळगावच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ठामपणे उभी आहे। चला तर मग पाहूया या ऐतिहासिक गल्लीचा हा खास स्पेशल रिपोर्ट तरुण भारतचा माझा वेणुग्राम या मालिकेतून। शहरातील प्रमुख 18 गल्ल्या या कालांतराने एकमेकांना जोडल्या जाऊ लागल्या आणि बेळगाव नावाच्या महानगराचा जन्म झाला। या गल्ल्या जोडण्यासाठी ब्रिटिशांनी या समुदायात भर घातली। महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर गल्लीत रस्त्यांची निर्मिती करण्यात आली। शहराबाहेरील गल्ली म्हणून सुद्धा या भांदूर अशा नावाने देखील या गल्लीला ओळखलं जाऊ लागलं होतं। या गल्लीत अजूनही जुनी आणि कौलारू टुमदार घरे आपल्या नजरेस पडतात। अशा घरामधील तापमान थंडीमध्ये उबदार आणि उन्हाळ्याच्या दिवसात हवेशीर असल्यानं अशा घरात राहणं येथील नागरिकांना आजही आवडतं। या भांदूर गल्लीच्या शेजारी उत्तरेला तहसीलदार गल्ली, दक्षिणेला मागील बाजूस बेळगावची जीवनदायिनी रेल्वे लाईन असून पूर्वेकडे फुलबाग गल्ली अस्तित्वात आहे। गल्लीच्या पश्चिमेची बाजू ही हेमूकलाणी चौकाला जाऊन मिळते, जी पाटील गल्लीला जोडली गेलेली आहे। या गल्लीच्या मधोमध वरुण कपिलेश्वर उड्डाणपूल गेला आहे। या उड्डाणपुलाच्या निर्मितीआधी उड्डाणपुलाच्या खालील बाजूस अनेक व्यावसायिकांची दुकाने होती। उड्डाणपुलाच्या निर्मितीपासून या गल्लीतील वर्दळ काही प्रमाणात कमी झाल्याने येथील व्यापाऱ्यांना याचा फटका बसला होता। नमस्ते, मी अजित दामोदर यादव, मेकॅनिकल इंजिनियर आणि उद्यमबागमधील एक उद्योजक आहे। माझा जन्म भांदूर गल्लीतच झालेला आहे की आपली गल्ली ही सगळी शेतकरी कुटुंब आहेत आणि पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फक्त शेती व्यतिरिक्त देखील इथल्या मुलांनी शिक्षण घ्यावं, चांगलं शिकून पुढे यायला पाहिजे,
पेक्षाही जास्त काम बाहेर करावं लागणार आहे देश स्वातंत्र्यानंतर. तर त्या निमित्ताने त्यांनी आणि त्यांचे 4-5 मित्र असे मिळून त्यांनी हे मराठा मंडळाची स्थापना केली. ते ही इज वन ऑफ द फाउंडर मेंबर. आणि त्यावेळेपासून भांदूर गल्लीमध्ये मराठा मंडळ संस्थेचे चव्हाण बंधू, नार्वेकर सर, त्याच्यानंतर वरपे सर, जाधव असे हे शिक्षक होऊन गेले भांदूर गल्लीमध्ये. त्या व्यतिरिक्त भांदूर गल्लीमध्ये 3 नंबर शाळा ही जुनी आहे, ज्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं शिक्षण झालं. म्हणजे नक्कीच ती सन 1800च्या दरम्यान सुरू झालेली बेळगावमधली सगळ्यात जुनी शाळा आहे. त्यानंतर 7 नंबर शाळा देखील त्यानंतर सुरू झालेली आहे. भांदूर गल्लीला एक टोकाला एक शाळा आणि दुसऱ्या टोकाला एक शाळा अशी 2 शाळा झाल्या. त्याचबरोबर भांदूर गल्लीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आडनाव चौगले मिळतील. आणि ही म्हणजे कदाचित असं झाले की चौगले गल्ली पण म्हणू शकले असते लोक, तर त्यांनी हे चौगले बहादूर आहेत म्हणून भांदूर गल्ली झालेली. आमच्या भांदूर गल्लीला एक राजकीय पण महत्त्व आहे. याच्यामध्ये राजाभाऊ माने म्हणून समितीचे आमदार होऊन गेले. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनासाठी चंदगड तालुक्यामधून VK चव्हाण पाटील हे जवळजवळ 4 ते 5 वेळा आमदार झाले. हे भांदूर गल्लीचेच होते. त्याचबरोबर आमचं भांदूर गल्लीमध्ये रेणू मुतकेकर ह्या उपमहापौर झाल्या. आणि त्या व्यतिरिक्त भांदूर गल्लीतून आता भातकांडे म्हणून पण वैशाली भातकांडे पण कॉर्पोरेटर आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बेळगावमध्ये आज जे गोव्यामध्ये चौगले उद्योग जो चालू आहे त्याचे विश्वासराव चौगले प्रायोजक, म्हणजे ज्यांनी सुरुवात केली चौगले उद्योगाची, ते चौगले विश्वासराव चौगले हे भांदूर गल्लीत राहत होते पूर्वी. नाही, ह्याच्यात कसं आहे की भांदूर गल्लीला एक असं टीमवर्क आहे की असं एक इंडिव्हिज्युअली एकामुळेच झालं असं नाही, कारण ही संघटनाच असं आहे. मी रवींद्र गंगाधर बनवलो तर 1975 पासून इथं राहशी आहे. मी इथं आमचे वडील इथं आले होते, त्यांनी तहसीलदार होते गंगाधर बनवलो म्हणून. हे घरचे वैशिष्ट्य म्हटलं तर काय, बाहेर किती बी ऊन असू दे ते ह्या घरामध्ये एकदम थंड असते, किती बी थंड. आणि बाहेर थंड असलं तर बी इथं गरम वाटते. हे जरा कसं आहे, हे AC सारखं आहे. पूर्वी घर म्हटलं तर हे AC सारखं असतं. 1975 आम्ही इथं आलो. तेव्हापासून इथं राहायला आम्ही. बांधकाम इथलं सगळं जंबूर इटं आहे. त्या इटाने सगळं हे बांधलेलं आहे. हे गल्ली जाऊन 60 वर्ष झाले. मी मधुकर महादेव मुतकेकर. पूर्वीपासून आम्ही शेती करत होतो. त्याच्यानंतर मी थोडंसं सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यात सर्व्हिसला होतो. सर्व्हिस करून आल्यानंतर आम्ही परत शेती करायला लागलो. आम्ही आजपर्यंत बरेचसे कार्यक्रम केले, ते समितीसाठीच केलेले आहेत. आम्ही निवडणूक लढवलेली APMCची. त्या APMC निवडणुकीमध्ये आम्ही समितीलाच प्राधान्य देऊन त्याच्यातून निवडून आलेलो आहोत. आता धारवाड रोड जो पूल आहे, लेंडी नाल्याचा पूल आहे, ते खाली रस्ता नव्हता. तो रस्ता आम्ही करून घेतलेला त्यावेळेला आमच्या काळात. सीमा संदर्भात आम्ही सत्याग्रह केला होता. समितीच्या ह्याच्यात आम्ही कायम कार्यरत राहतो. अजूनपर्यंत आम्ही समितीच्या बाजूनं निवडणुका लढवून त्याच्यात विजयी झालेला आहोत. आमच्या हयात असेपर्यंत हा सीमा प्रश्न लवकरात लवकर निकाल लागावा आणि त्याच्यात विजयी व्हावा हीच आमची इच्छा. चवीचा महासंगम एकाच ठिकाणी, बिर्याणीपासून मोमोजपर्यंत चवीचा धमाका. खाण्याचं प्लॅनिंग करताय, मग इथे यायलाच हवं. नावाप्रमाणे विराट आणि चवीने जबरदस्त, परफेक्ट फूड कॉम्बो. विराट सी फूडमध्ये खास मालवणी आणि गोवन पद्धतीची चमचमीत फिश थाळी. सी फूड प्रेमींनी एकदा तरी नक्की ट्राय करायलाच हवी. केबीज प्युअर व्हेज किचनमध्ये शुद्ध शाकाहारी थाळी एकदा खाल्लं की पुन्हा यावंसं वाटेल अशी घरगुती चव. हॉटेल विराट शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थासाठी सुप्रसिद्ध. स्पेशल बिर्याणी, दम बिर्याणी, नॉर्थ इंडियन, चायनीज, तंदूर रोटी आणि वाढदिवसासाठी स्वतंत्र हॉलची सुविधा. विराट फूड कॉर्नर युवकांचं फेवरेट फूड डेस्टिनेशन.
मित्रांसोबत हँगआउटसाठी परफेक्ट चायनीज, मोमोज, कॅफे, आईस्क्रीम आणि बरंच काही. पत्ता हॉटेल विराट, केली इंजिनिअरिंग कॉलेज समोर, उद्यमबाग, अनगोळ रोड, बेळगाव. या गल्लीची प्रामुख्याने 2 दैवत आहेत. पहिले म्हणजे श्री मरगाई देवस्थान, जिला ग्रामदेवता म्हणून ओळखलं जातं. रोगराईपासून रक्षण करणारी म्हणून तिचं महात्म्य पंचक्रोशीत पसरलं आहे. या देवीची यात्रा पूर्वी बेळगाव मध्यवर्ती बस स्थानका शेजारी आयोजित केली जात असे. आता जागेअभावी ती थोडक्यात साजरी करण्यात येते. त्यानंतर या गल्लीतील आणखीन एक महत्त्वाचं दैवत म्हणजे श्री महालक्ष्मी देवी. ब्रिटिशांच्या काळी या परिसरामध्ये सैन्य दलाचे कॅम्प उभारण्यात येत असत. त्यावेळी सैन्यातर्फे महालक्ष्मीच्या लाकडी मूर्तीची स्थापना करून या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. कालांतराने सैन्य दलाचे काम संपताच जातेवेळी मात्र लक्ष्मीचे मंदिर तसेच ठेवून देऊन ते परतले. त्यावेळी ग्रामस्थांच्या निर्णयानुसार या महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा करून मोठ्या मंदिराची स्थापना करण्यात आली. ह्या गल्लीमध्ये 2 देवस्थान आहेत. एक मरगाई देवस्थान आहे, ज्याला आपण ग्रामदेवता म्हटले जाते. पूर्वीच्या काळी रोगराई आली की त्याच्यापासून आपल्याला रक्षण व्हावं ह्या दृष्टीनं मरगाई देवीची प्रार्थना केली जायची. आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर यात्रा पण होत होती आणि आत्ता पण होत असते. आता गेल्या एक 5-7 वर्षापूर्वी मोठी, ज्याच्यामध्ये अख्खं बेळगाव शहर सामील होतं. आणि तिची जागा मुख्य जागा बस स्टँडच्या बाजूला ठेवलेली होती. अर्थात ती गव्हर्नमेंटने आता ते काही कारणांनी काढून घेतलेली आहे देवीची जागा. त्याच्यामुळे ती यात्रा भरवताना छोट्याशा जागेमध्ये भरवावी लागते. खरं देवी पूर्ण शहरामध्ये तिचा उत्सव साजरा करून त्या जागेला तिचं स्थापना केली जाते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला भांदूर गल्लीत महालक्ष्मीचं देऊळ आहे. हिची आख्यायिका असं आहे की पूर्वी इथे ब्रिटिशांचं मिलिटरीचं कॅम्प भरायचं म्हणे, की हे ऐकेवात आहे सगळं आपल्या. तर त्यावेळेला त्यांनी इकडे असे मिलिटरीतले लोकांनी एक देवी आणलेली होती आणि ती लाकडी मूर्ती होती. आणि हे जे चिंचेचं झाड आहे त्यावेळेपासून आहे. तर त्या लोकांनी काय केलं, हे मिलिटरी कॅम्प होतं तेव्हा ती देवी तिथे बसवली गेली आणि काही दिवसानंतर ते कॅम्प निघून गेलं. जाताना त्यांनी देवी इथेच ठेवून गेले. त्यामुळे ती भांदूर गल्ली देवीला तिला स्थान मिळालं आणि तिचं आता स्वरूप बदली झालेलं आहे. आता दगडी मूर्ती केलेली आहे आणि भांदूर गल्लीमध्ये सुरेश चौगले म्हणून त्यांनी नवीन मूर्ती देऊन तिची स्थापना केली आहे. भांदूर गल्लीचं अनेक वैशिष्ट्य असं आहे की ज्या 2 देवी, मरगाई देवी आहे, लक्ष्मी देवी आहे, महालक्ष्मी देवी आहे, त्याचबरोबर बेळगाव ह्या आमच्या भांदूर गल्लीमध्ये एकही मुस्लिम घर नाही आहे. मात्र इथे देसाई यांच्या घराच्या तिथे एक 5 बाय 5 फुटाच्या जागेमध्ये पंजे बसवले जातात. आणि पूर्वी माझ्या बालपणी मी बघत होतो तर एक चौगले म्हणून तेच पंजे घ्यायचे आणि ते घेऊन जायचे. देवी एक काळ्या खापऱ्याच्या घरामध्ये होती आणि तिच्यासमोर असा एक संप मोठा आणि त्या बाजून गिन्ना, त्याच्यावरती मोठ्या मोठ्या तुळया घालून काळ्या कापड्याचं शेड होतं. त्याच्यानंतर हे आम्ही लोकांनी हे असं का करायचं, स्वच्छ ठेवूया म्हणून ते देऊळ बांधायला काढलो. त्याच्यासमोर आमच्या वडिलांचं घर, आम्ही लहानपणी इतके होतो नाही, त्याच्या आधीपासून मरगाईचं देऊळच आहे. ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. त्याच्या बाजूला तालीम अगदी उत्तम होती. तालीम जाण्याचा रोड आणि आत चौकट, व्यायाम करायला जागा, तालीम, पायऱ्यात बावडी. ह्या तालमीचा विजय करण्यासाठी थिएटर बसवून कुस्त्या केलेल्या आहे. आमची भांदूर गल्ली ही हेमुकुलानी चौकापासून 7 नंबर शाळेपर्यंत आहे. जेव्हापासून निवडणूक सुरुवात झाली आहे बेळगाव शहरामध्ये, नगर परिषद असू दे, नगरपालिका असू दे किंवा महानगरपालिका असू दे, तेव्हापासून जे इथले सीट बसवले आहेत तेव्हापासून समितीचे सीट ही निवडून येते. इतकी मराठी माणसाचा एकोपा येत आहे आणि आजपर्यंत गाव शहरामध्ये 2च समितीचे सीट आलेत, पण यावेळेला सुद्धा आमच्या गल्लीमध्ये सीट निवडून इतकी मराठी माणसाची एकी आहे. सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम होत असतात, परत व्यसनमुक्ती कार्यक्रम होत असतात, गणपती मंडळाच्या मार्फत मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असतात. परत 70% वरती गुण घेतलेल्या मुलांना इथून आर्थिक मदतसुद्धा केली जाते. त्याचबरोबर शेतीविषयक सर्व शेतकरी लोक असल्यामुळे शेतीविषयक माहिती देण्यासाठी सुद्धा इथे लोकांना बोलावत असतो. आरोग्य शिबिरं होत असतात, रक्तदान शिबिर होत असते.
भांदूर गल्लीच्या पाठीमागे रेल्वे ट्रॅक आहे. खूप जुना म्हणजे पूर्वीपासूनच आहे रेल्वे ट्रॅक. त्यानंतर इथून आपण ताशदार गल्ली, फुलबाग गल्ली, परत स्टेशन रोड, अंबाभवन या सगळ्याच गल्ल्या इथून जवळपास आहेत आणि रेल्वे स्टेशनसुद्धा भांदूर गल्लीपासून अगदी जवळच्या अंतरावर आहे. कसं आहे, ही पहिला काही असं थोडा भाग घरं होती, त्याच्यानंतर तिकडची मोकळी जागा, त्याच्यानंतर तिकडं तळं होतंच ते तळं होतं, तेव्हा इकडचे जनावरे वगैरे त्या तळ्यामध्ये धुवून आणायचे, म्हशी वगैरे धुवून आणून हे स्वच्छ करायचं. पण तेव्हा आता काय झालं, ह्याच्याप्रमाणे ते तळं मुजवून गेले. आता ग्राउंड झालं, ते ग्राउंड झालं, फारच छान झालं आहे, काय हरकत नाही. आणि त्याला संभाजी महाराजांचं नाव दिलं आहे, ते फार मोठं महत्त्वाचं आहे. आणखीन एक वैशिष्ट्य, आम्ही इथं जे काय कडधान्य वगैरे पिकवतो की नाही, पण ज्वारीचं असतं आमच्याकडे, मसूर, त्यांचे वाटाणे, ज्वारी म्हणजे जोंधळा आणि मोहरी वगैरे सगळे ज्वारी असतं. त्यामुळे बाहेरचे लोक येऊन आमच्या गल्लीमधून खरेदी करून घेऊन जात असतात. मी गेली 18 वर्ष तरी योगा करतो. व्यवसाय नको, पण सामायिक कार्यमध्ये इथं सुरू करूया म्हणून गेली 12 वर्ष मी मरगाई मंदिरामध्ये योगा सुरू केलेला आहे आणि 12 वर्ष कंटिन्यू झालं. सकाळी 6 ते 7 यावेळी आम्ही घेतो, स्त्री पुरुष दोन्ही. आणि दरवर्षी 1 ते 10 एप्रिलपर्यंत आम्ही लहान मुलांसाठी बाल शिबिर म्हणून घेतो. गल्लीची जडणघडण ही या गल्लीतील अनेक नागरिकांच्यामुळे झाली आहे. सर्वांनी संघटित होऊन एकत्र येत आपलं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे ही गल्ली नावारूपास आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पारंपरिक विधायक पद्धतीने गणेशोत्सव सुरू केला. उत्सवादरम्यान कला, क्रीडा, शैक्षणिक, शेतीविषयक मार्गदर्शन केल्यानं गल्लीतील मुलांना आणि तरुणांना प्रोत्साहन मिळत गेलं. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही गल्लीतील कुणाच्याही घरी वर्गणीसाठी जात नाही. मंडळाच्या ठेवीतूनच सर्व सण उत्सव साजरे केले जातात, असे येथील नागरिक अभिमानाने सांगतात. आज तुम्ही बघितलं तर आज आमचं गणेश मंडळ खूप पॉवरफुल आहे. पूर्वी काय होतं की एकदा गणपती आणून ठेवला की त्याला विसर्जन दिवशीच घेऊन जायचं आणि विसर्जन करायचं, अशी जी प्रथा होती ती प्रथा बदल करण्याचं काम भांदूर गल्लीने केलेलं आहे. त्याच्यासाठी दररोज एक सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, शेतकीविषयी माहिती देणं, ह्या सगळ्या गोष्टी करत गेले. काळ बदललेला, पिढ्या बदललेल्या, मात्र भांदूर गल्लीने आपली ओळख, इतिहास आणि संस्कृती आजही जपली आहे. भूतकाळाची साक्ष देत वर्तमान काळात उभी असलेली ही भांदूर गल्ली बेळगावच्या जडणघडणीचा एक अविभाज्य भाग आहे. भूतकाळाला साक्ष देत वर्तमान काळात उभी असलेली भांदूर गल्ली बेळगाव शहराचा एक अविभाज्य भाग आहे. आधुनिकतेच्या वेगातही परंपरेची नाळ घट्ट पकडून ठेवणारी भांदूर गल्ली येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. बेळगावच्या अशा अनेक गल्ल्यांची माहिती माझा वेणुग्राम या मालिकेद्वारे आम्ही प्रसारित करीत आहोत. तुर्तास इथेच थांबतोय. कॅमेरामॅन विजय निंबाळकरसह मी निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव. चवीचा महासंगम एकाच ठिकाणी, बिर्याणीपासून मोमोजपर्यंत चवीचा धमाका. खाण्याचं प्लॅनिंग करताय, मग इथे यायलाच हवं. नावाप्रमाणे विराट आणि चवीने जबरदस्त, परफेक्ट फूड कॉम्बो. विराट सी फूडमध्ये खास मालवणी आणि गोवन पद्धतीची चमचमीत फिश थाळी. सी फूड प्रेमींनी एकदा तरी नक्की ट्राय करायलाच हवी. केबीज प्युअर व्हेज किचनमध्ये शुद्ध शाकाहारी थाळी एकदा खाल्लं की पुन्हा यावंसं वाटेल अशी घरगुती चव. हॉटेल विराट शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थासाठी सुप्रसिद्ध. स्पेशल बिर्याणी, दम बिर्याणी, नॉर्थ इंडियन, चायनीज, तंदूर रोटी आणि वाढदिवसासाठी स्वतंत्र हॉलची सुविधा. विराट फूड कॉर्नर युवकांचं फेवरेट फूड डेस्टिनेशन. मित्रांसोबत हँगआउटसाठी परफेक्ट चायनीज, मोमोज, कॅफे, आईस्क्रीम आणि बरंच काही. पत्ता हॉटेल विराट, केली इंजिनिअरिंग कॉलेज समोर, उद्यमबाग, अनगोळ रोड, बेळगाव.